माघ महिना हिंदू धर्मातील सर्वात पवित्र महिन्यापैकी एक. हिवाळ्याचा शेवट जवळ येतो आणि निसर्ग देवत्वाने भरून जातो. अशा या काळात येणारी माघ पौर्णिमा भक्तांसाठी पुण्य मिळवण्याची एक सुवर्ण संधी ठरते. यंदाची माघ पौर्णिमा इतकी खास आहे, माहीत आहे का? कारण 100 वर्षात क्वचित येणारा रवी पुष्य योग यंदा जुळून येतो आहे. असं म्हणतात, या दिवशी देवताही पृथ्वीवर स्नानासाठी उतरतात. वैदिक दिनदर्शिकेनुसार माघ पौर्णिमा सुरू होईल 1 फेब्रुवारी 2026 रोजी पहाटे 5:52 वाजता आणि समाप्त होईल 2 फेब्रुवारी 2026 रोजी पहाटे 3:38 वाजता. उदयतिथीनुसार माघ पौर्णिमा रविवार 1 फेब्रुवारी 2026 रोजी साजरी केली जाईल. शास्त्रांमध्ये माघ महिन्याचा स्नान, दान आणि जपाला अनेक पटीने अधिक फलदायी मानले गेले आहे. असे म्हणतात, या दिवशी पवित्र नदीत स्नान केल्याने अनेक जन्मांचे पाप धुतले जातात आणि मोक्षप्राप्तीचा मार्ग खुला होतो. विशेषतः प्रयागराजच्या त्रिवेणी संगमात स्नान करणे अत्यंत पुण्यदायी मानले जाते. श्रद्धेनुसार या दिवशी देवताही मानवी रूप घेऊन संगमात स्नान करण्यासाठी पृथ्वीवर येतात. माघ पौर्णिमा म्हणजे माघ स्नान आणि कल्पवासाची समाप्ती. भक्तांसाठी हा अत्यंत भावनिक आणि आध्यात्मिक क्षण असतो. पौराणिक मान्यतेनुसार याच दिवशी भगवान विष्णूंनी मत्स्य अवतार धारण केला. या अवताराने सृष्टीचे रक्षण केले आणि धर्माची पुनर्स्थापना केली. म्हणूनच या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा केल्यास जीवनात आनंद, शांती आणि समृद्धी प्राप्त होते. माघ पौर्णिमेचे नियम काय करावे? ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करा, सूर्यदेवाला जल अर्पण करून प्रार्थना करा, विष्णू आणि लक्ष्मीची विधिपूर्वक पूजा करा, सत्य, संयम आणि शांततेचे पालन करा, राग, वाद आणि नकारात्मक विचारांपासून दूर राहा, काळे कपडे घालणे टाळा आणि घर स्वच्छ ठेवा. धर्मात दान हे सर्वोच्च कर्म मानले जाते. माघ पौर्णिमेला केलेले दान कधीही व्यर्थ जात नाही. असे मानले जाते की या दिवशी दान केल्याने गरिबी, दुःख आणि अभाव दूर होतात आणि भगवान विष्णूंचे विशेष आशीर्वाद मिळतात. अन्नदान सर्वात श्रेष्ठ मानले जाते. भुकेल्यांना अन्न दिल्याने दात्याला सुख, शांती आणि समृद्धी लाभते. माघ पौर्णिमेला अनेक ठिकाणी नव्याची पुनव म्हणून साजरी केली जाते. नवीन धान्याबद्दल भूमीचे आभार मानण्याचा हा सण आहे. पश्चिम महाराष्ट्रात शेतातील नवीन धान्याची पेंडी घराच्या दाराशी बांधली जाते. मातीची मूर्ती तयार करून त्याची पूजा केली जाते. नवीन धान्याचा नैवेद्य ग्रामदेवतेला अर्पण केला जातो. काही ठिकाणी धान्याची पेंडी शेतातच पुजली जाते आणि पूजा केल्याशिवाय नवीन धान्य खाल्ले जात नाही. विविध समाज गटांच्या परंपरा. मराठा कुणबी समाज भात जोडण्यापूर्वी 7 दगडांची पूजा, 5 पांडव आणि 2 वनदेव. वारली समाज भात खाण्यापूर्वी नारायण देवीची स्थापना करून तिच्या भोवती नृत्य. ओडिशा भुवान देवाला अपू आणि काकवीचा नैवेद्य. कर्नाटक कापणीपूर्वी रोपांची पूजा. या सणाला होस्तू म्हणतात. जे लोक पौर्णिमेचं व्रत करतात ते चंद्र उगवल्यानंतर चंद्रदेवाला अर्घ्य देतात आणि जीवनात शांती व समृद्धीची प्रार्थना करतात. माघ पौर्णिमा आपल्याला शिकवते, शरीराची नाही तर आत्म्याची शुद्धी आवश्यक आहे. दान, भक्ती आणि कृतज्ञतेतूनच जीवन खऱ्या अर्थाने समृद्ध होते. यंदाच्या माघ पौर्णिमेला स्नान, दान आणि प्रार्थनाद्वारे आपले जीवनही प्रकाशमय करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. अशाच आध्यात्मिक माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांपरिवारांसोबत नक्की शेअर करा. हरिओम.